यवतमाळच्या स्टेट बँक चौकात असलेल्या खुल्या जागेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे 3 जानेवारी रोजी अनावरण होणार होते. मात्र प्रशासनाने कोणतीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करत अचानक पुतळा हटविण्याची मोहीम सुरू केली. या कार्यवाही दरम्यान पुतळा हटविण्यासाठी कोणतीही लेखी परवानगी दाखविण्यात आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केलाय. पुतळा हटविण्याच्या कार्यवाही दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुतळा काढण्यास सुरुवात करताच परिसरात संतप्त आंदोलन पाहायला मिळालं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान होत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावित्रीबाई फुले या केवळ पुतळा नाही, त्या आमची ओळख आणि प्रेरणा आहेत. कोणतीही परवानगी न दाखवता पुतळा हटवणं हे चुकीचं आहे. प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सविता हजारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे. उद्या 3 जानेवारी आहे. असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये. आमच्या जवळ परवानगी आहेत, संपूर्ण कागदपत्र आहेत. नगर परिषदेची परवानगी आहेत, पोलीस स्टेशनची परवानगी आहेत, पीडब्ल्यूडीची परवानगी आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आहे, ट्रॅफिक आरटीओची परवानगी आहे. आमच्या जवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे. 12 वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो आहोत आणि तरीही सुद्धा यवतमाळमध्ये अनेक पुतळे, दीनदयाल उपाध्यायच्या पुतळ्याचा कोणते कागदपत्र दिलेले तरी आणि फक्त या देशामध्ये या सरकारने एक महिलांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी जी मोहीम उचललेली आहे त्या मोहीमचा आम्ही सर्व महिलांनी निषेध करतो आहोत. यांना लाज वाटायला पाहिजे की 3 जानेवारी उद्याला असताना हे आदेश देतात. एसपीने त्यांचा फोन बंद केलेला आहे, सीओनी फोन बंद केलेला आहे. आपल्या इथले मंत्री महोदय उईके साहेबांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनीही त्यांचा फोन बंद केलेला आहे. ही तानेशाही आहे. तुम्ही अधिकारी जनतेचे आहात, तुम्ही उमेदवार जनतेचे आहात, जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सहन होत नाहीये. असे कित्येक पुतळ्यांचे